बघा ना, युट्यूब फॅमिली त्या दिवशी पण गेले होते दवाखान्यात. काय माहिती काय पणवती लागली. आरामच पडत नाही डोक्याला. बघा ना, सलाईन लावली, बीपी पण लो झाली. डॉक्टर बोलले पटकन सलाईन लावून घ्या, मग तुम्हाला बरं वाटेल. तर मी आले सलाईन लावायला. हो. नमस्कार सर्वांना, युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, माझं डोकं दुखतंय बरेच दिवस झालं. पण दवाखान्यात जात होते, दवाखान्यात उडीत होते, ते गोळ्या खाल्ले की तात्पुरतं राहत होतं. पण आता परत चालले मी सलाईन लावायला. म्हणजे सलाईन लावून कसे हातपाय जरा थरथर व्हायला लागले, म्हणजे चक्रा येत आहेत, जेवण जात नाही. तर चला आपण जाऊ दवाखान्यामध्ये. चला जाऊ दवाखान्यामध्ये. आणि माझ्यासोबत कोण कोण येणार आहे? प्रज्ञा आणि माझी देराची एक बारकी पोरगी आहे, ती पण येणार आहे. आणि माझी मम्मी इथंच राहते माझी. आम्ही तिघी चौघीजणी जाणार आहे दवाखान्यामध्ये. तर जाते आता पटकन दवाखान्यात. बघू आता गर्दी किती आहे किती नाही, कारण संध्याकाळच्या टायमाला गर्दी भरपूर असते. आणि आज सोमवार असल्यामुळं पण जास्त गर्दी असते. लावते आता पटकन सलाईन. कारण सलाईन ते एवढे छान लावतात ना, तर आराम होतो आहे. बघू सलाईननी जर आराम झाला तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला अजून दुसरीकडे दवाखान्यात जावंच लागणार आहे. कारण डोकं एवढं दुखतंय ना, एवढं दुखतंय विचारूच नका. अजिबात काहीच सुचत नाही, काही काम करू वाटत नाही, कुठं मन लागत नाही. आणि ते पण पाठीमागचं दुखते, पाठीमागचं साईड आणि हे पुढचं साईड. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की म्हणजे पाठीमागचं दुखण्याचं कारण काय आहे, आणि डोकं रोज रोज सतत दुखण्याचं कारण काय आहे. आता झाले 2 ते 3 वर्ष होत आले दुखत होतं डोकं. पण आता मध्ये 5-6 महिने झालं दुखत नव्हतं, एकदम मस्त होते मी. पण वापस चालू झालं आहे. खरंच तर एवढी प्रॉब्लेममध्ये ह्या एवढ्या आहे ना, मला काही समजतच नाही काय करावं. तर चला आपण जाऊ दवाखान्यामध्ये. तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दवाखान्यात मी चालले आता. भेटू आता दवाखान्यात गेल्यावर. तिकडे बघा आई बसले, या मावशीसोबत बोलत बसली होती. तिला नुसतं गप्पा मारायला पाहिजेत. जायचं का घरी? जायचं घरी? अय आई, घरी जायचं का? जायचं. तर बघा यूट्यूब फॅमिली, मला सलाईन लावलेली आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये जे काय मला दुखतंय त्याच्यासाठी मला छान असे सलाईन म्हणजे इंजेक्शन पण आणायला लावले होते. तर मी ते सगळे इंजेक्शन बाहेरून आणले होते मेडिकलमधून. डॉक्टरने लिहून दिले होते मला की हे इंजेक्शन घेऊन या. ते इंजेक्शन सगळे त्याच्यामध्ये पण टाकलेले आहेत. माझ्यासोबत प्रज्ञा आणि माझ्या देराची पोरगी, माझी मम्मी पण आली आहे. आणि ही माझी सासूबाई आहे, ही माझी मम्मी आहे, आणि माझी जाऊ पण आहे. आम्ही दोघी इकडं, मी आणि प्रज्ञा. तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि खरंच आता इथून पुढं जर नाही आराम पडला तर नक्कीच आपल्याला दवाखान्यात वापस कुठं जायचं ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता आम्हाला जेवण करायचं, आता 10:30 वाजले. तर बघू शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली, मी तर अगोदरच आले होते सलाईन लावायला. तुम्हाला तर माहितीच आहे माझं डोकं दुखतंय. तर त्याच्यात माझ्या सासूबाई पण आलेले आहेत, आमच्या सगळ्या घरातल्यांना एकदाच. तर माझी सलाईन लावून झाली, आता लावली सासूबाईला. ह्यांना लावली सलाईन, ते बघा तिकडे आहे. आणि आमच्या घरात सगळेच आजारी पडलेत. मेन तर तुम्हाला माहिती आहे माझं दुखणं काय आहे, डोक्याचा प्रॉब्लेम. तुमची सलाईन संपल्यावर आता बघा मी पण सकाळी आलते दवाखान्यात, दात सुजला होता म्हणून मला जास्त बोलता नाही यायचं. तर चला यूट्यूब फॅमिली, हे बघा माझी मम्मी आहे. आम्ही दोघी जण आलो होतो आणि प्रज्ञा पण आली होती माझ्यासोबत सलाईन लावायला. तर आलो तर आता आम्ही सलाईन लावून. मित्रांनो, तर आता अर्चनाला बरं लागत आहे. बऱ्याच जणांच्या अशा यूट्यूबला कमेंट आल्या की अर्चना ताई तुमची तब्येत आता बरी आहे का? कारण की अर्चनाची तब्येत 2-3 दिवस खूप बिघडली होती. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, ताई तुम्हाला आता बरं वाटतं का? तर हे बघा इकडं अर्चना आहे. आणि तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलंच असं आपण अर्चनाला सलाईन वगैरे लावलेले आहे, सलाईन वगैरे लावून तिथे झालेले आहे. आणि आता दुसरा दिवस निघलेला आहे, तर तिला आता आराम पडलेला आहे. काल तिची तब्येत खूप खराब होती, एवढी खराब होती की तिला अक्षरशः चालता येत नव्हतं. आम्ही तिला नंतर धरून नेलं आणि तिला सलाईन लावली. तर आता तिला बरं वाटतं, कारण की तिच्या डोक्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय झालं माहिती नाही. तर आता बघू, तिला आराम पडतोय. डॉक्टर लोक बोलतात की काय असते, मायग्रेन वगैरे असल्यावर दवा गोळीनं त्या माणसाला आराम पडत नाही, पण हिला आराम पडतोय ना, म्हणून आम्हाला काही कळतच नाही नेमकं इथं काय प्रॉब्लेम आहे. कारण की मायग्रेन वगैरे असलं ना, त्याला त्या गोळ्या कंपल्सरी खावाच लागतात. आणि हिला थोडंसं दवाखान्यात नेलं ना, तर तिला बरेच दिवस असा आराम लागतोय. त्याच्यानंतर मग कधीतरी एकदा दुखतंय. मग आता काय माहिती, कोणी कोणी म्हणते आमलीपित्त. आता आमलीपित्त आपल्याला माहिती नाही, पण म्हणतात आमलीपित्त असल्यावर पण डोकं दुखतं, ते तुरीची डाळ वगैरे नाही खायची, त्याच्यामुळे पण होते. तर हे बघा ऍसिडिटी पण होते, मला नाही होत. आता अर्चनाला गोळ्या वगैरे आता थोड्या राहिल्यात तिच्या, बाकीच्या खतम झालेल्या आहेत. आणि तिला सलाईन वगैरे संपलेले आहे. आपण तिला आता घरी आणलेलं आहे.
तर आज तिला आराम लागतोय. म्हणलं रात्री आपण रात्रीच व्हिडिओ काढणार होतो, पण म्हणलं रात्री आता तिची तब्येत एवढी काय खास नव्हती, त्याच्याने मग आता तिला बरं वाटतं, तर आता तिच्यासोबत घेतला व्हिडिओ. म्हणलं चल बोल थोडंसं, तुझ्या युट्यूब फॅमिलीचे लय मेसेज येत होते. थँक्यू यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळ्यांनी मला विचारलं कमेंट करून की ताई तुमची तब्येत बरी आहे का नाही. आणि बरेच जण पण बोलते ताई आमच्या इकडे पण छान दवाखाना आहे, इकडे या. पण आमचं येणं होत नाही, एवढ्या लांब कसं येणं होणार, आमचं पाऊस पाण्याचे दिवस आहे. तर नाही रात्री खरंच गेले होते. सगळ्यांचे मनापासून थँक्यू. तर बघा ह्या एक गोळ्या तर दिल्यात. नांदेडचे एक दादा तिला बोलत होते ताई या मग इकडं आमच्याकडं विकास नांदेडला, तो पण बघा तर नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू पुढे नेऊन. कमी झालंय. तर विकास दादा पण खूप कमेंट करून म्हणजे लाईव्ह असे बरेच जण असतात कमेंट करणारे तिला, आणि सगळेजण केअर करतात बघा. त्यासाठी खरंच तुमचा मनापासून धन्यवाद की तुम्ही आपलं म्हणून आमचं सपोर्ट करता, आम्हाला आपलं मानता. त्यासाठी खरंच खूप छान वाटते. असं कधीच वाटलं नव्हतं की यूट्यूबवर आम्हाला एवढी चांगली फॅमिली भेटेल जी आमची केअर करेल. सॉरी सर्वांना, कारण आमच्या गल्लीतून येतात जातात लोकं बरं तोंडाकडे बघतात, तर चला त्यासाठी आम्ही आजचा stop व्हिडिओ केला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो सगळ्यांना विनंती आहे आपले व्हिडिओ यार बघण्याचे नक्कीच प्रयत्न करा. आम्ही नक्कीच व्हिडिओ काढण्याचे तुम्हाला प्रयत्न करू, नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न करू आपल्या जीवनात काय घडतं हे नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवण्याचे प्रयत्न करतच असतो, आणि अर्चना करतच असते व्हिडिओच्या माध्यमातून. तर असाच सपोर्ट असू द्या. भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, घ्या काळजी.